6व्या अध्यायामध्ये एक श्लोक सांगितलाय, युक्ताहार विहारस्य युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नवबोधस्य योगो भवति दुःखः. आहाराचा मध्यम भाग म्हणजे काय आणि सूक्ष्म भाग म्हणजे काय? बऱ्याच घरांमध्ये स्त्रियांना ॲडिक्शन असतं त्या शिळे अन्न खाण्याचं. तुम्ही एक महत्त्वाचा आता इथं उल्लेख केला, सात्विक, राजसिक आणि तामसिक. हे आहाराचे काय प्रकार आहेत? रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र हे धातू चांगले तयार होण्यानेच आपलं शरीर तयार होणार आहे आणि मग मन तयार होणार आहे. बरं, आता मला एक सांगा, मांसाहार कशात येतो? पाणी दरवेळी काही कुठल्याही विकतच्या बॉटलीतलं असायला हवं नाही. टॅप वॉटर सुद्धा आपल्याला पचवता यायला पाहिजे, इतकी आपली इम्युनिटी चांगली हवी. की लोकांना वाटत असतं हे चांगलं आहे पण हे नसतं चांगलं. अशा मिथ्स बद्दल सांगू शकाल थोडक्यात? तो कोणतंही फूड वाईट नाहीये, पण त्याचा आपल्या मनावर परिणाम होतोच. खूप सांगितलं ना की लोक चिकित्सक बनतात. मला त्या जगण्यातल्या ना त्यांचा आनंद घालवायचा नाही. नमस्कार, मी सौमित्र बोटे. मित्रमणेमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर मानसी मेहेंदळे धामणकर. डॉक्टर मानसी यांना आज बोलण्यामागचं कारण असं आहे की आजचा विषय आहार आहे. आता तुम्ही म्हणाल की ह्यानं पण आहार आणलाच वाटतं, म्हणजे आता पुन्हा एकदा आहाराबद्दल नवे नवे विषय येतील. ऑफकोर्स नवीन विषय आहे, पण आजचा विषय फार इंटरेस्टिंग आहे आणि माझ्या खूप जवळचा आहे. आजचा विषय आहे आहार आणि आपले विचार. कारण असं जनरली म्हटलं जातं की आपण जो आहार घेतो त्यानुसार आपले विचार तयार होतात. असंही म्हटलं जातं की एखाद्या माणसाचं मन जिंकायचं असेल तर त्याला तुम्ही छान जर जेवू खाऊ घातलं तर तो पोटातून जाणारा मार्ग मन छान करतो, असं म्हटलं जातं. मग विषय असा आला की डॉक्टर मानसी या निष्णात तज्ज्ञ आहेतच आहाराबद्दलच्या. तर मग आहार आणि विचार हे एकमेकाशी कसं पूरक आहेत, आहाराचे एकूण पद्धती काय आहेत, त्याचा मनावर काय परिणाम होतो, त्याचा विचारांवर काय परिणाम होतो, आणि मग त्या दृष्टीनं आपण आपला आहार ठरवता येईल, असा विचार करून आज मी तुम्हाला इथं बोलवले. मानसीजी, तुमचं खूप स्वागत. नमस्कार. तुम्ही वेळ काढून आलात. तर मित्रमणेमध्ये आलात याबद्दल आम्ही छोटीशी तुम्हाला एक भेट देतोय. तर अश्मन पेबल्स तर्फे ही एक छोटीशी भेट. हा हँड पेंटेड दिवा आहे. वाव, खूपच सुंदर. ही तुमच्याकडे नसेल. आणि प्राजक्ताची फुलं आहेत की जी आवडीची आहेत. खूप सुंदर. तर अश्मन पेबल्स हँड पेंटेड दियाज असतात त्यांच्याकडे. याचं डिस्क्रिप्शनमध्ये सगळं त्याचा पत्ता आणि इन्स्टा अकाउंट आहे. तुम्हाला जर अश्मन पेबल हवे असतील, अशा प्रकारचे दिवे हवे असतील, तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन डायरेक्ट त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. पुणे कॉटन कंपनीतर्फे ही एक आणखी एक छोटीशी भेट. पुणे कॉटन कंपनी टी शर्टचा ब्रँड आहे. तर पुणे कॉटन कंपनीचे टी शर्ट्स तुम्ही अर्थातच घेऊ शकता. मित्र म्हणेचे काही लोगो असलेले, काही कोट्स असलेले टी शर्ट्स पण पुणे कॉटन कंपनी प्रोव्हाइड करतं. त्याचे पण डिस्क्रिप्शनमध्ये साईट आणि त्याचा पत्ता दिलेला आहे, तुम्ही ते मागवू शकता. आणि सांते फूड्सतर्फे हे डार्क चॉकलेट. वाव. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे चॉकलेट ते गुळापासून बनलेलं आहे. वाव. आणि याच्यामध्ये कोकोआ बटर प्युअर आहे, रिफाईन शुगर अजिबात नाही आहे, पाम ऑइल नाही आहे, आणि आयुर्वेदिक हर्ब्स पण वापरलेले आहेत. आयुर्वेद विषय आणि आहार सगळंच कॉम्बिनेशन आहे. 3 प्रकारचे चॉकलेट्स याच्यामध्ये आहेत. एक आहे रोस्टेड आल्मंड, एक आहे डार्क चॉकलेट, आणि तिसरं आहे कॅन्डिड ऑरेंज पील. तर या 3 फ्लेवर्समध्ये हे चॉकलेट खूप सुंदर चॉकलेट्स आहेत, मी पण खाल्लेले. तर याचेही असे चॉकलेट्स तुम्हाला हवे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये याची पूर्ण माहिती दिलेली आहे. तर हे 3 सुंदर प्रॉडक्ट्स आमच्याकडे आहेत की जे इतर तुम्हाला कुठेच मिळणार नाहीत. जरूर त्याचा लाभ घ्या. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो आणि आपण आता आपल्या एपिसोडकडे येऊया. खाणं आणि आहार खूप महत्त्वाचा आहे असं माझं मत आहे. सगळ्यांना तसं वाटत असतं की आपण नीट खाल्लं पाहिजे, नीट खाल्लं की आपण नीट राहतो. नीट राहण्यामध्ये विचारही असतात, आचारही असतात. तुम्ही खूप वर्ष आयुर्वेदामध्ये काम करताय, आहाराबद्दल काम करताय, डाएटबद्दल काम करताय. तुम्ही काय सांगाल, आहार आणि विचार हे कसे एकमेकाला पोषक आहेत? तुमचं रिडिंग काय सांगते इतक्या वर्षातलं? आहार म्हणजे काय की जे आपण आत घेतोय म्हणजे आहार. आता तुम्ही असं इमॅजिन करा की तुम्ही काही दिवस अन्न सेवन केलंच नाहीत, उपाशी राहिला तर काय होईल? तुम्ही विचार करायला तुम्हाला शक्ती असेल का?
किंवा आपण कंटिन्युअस काही दिवस पाणीच प्यायलो नाही तर आपण जिवंत राहू शकतो का? तर प्राणी मात्रांची मूलभूत गरज आहार. बरोबर. म्हणजे आहाराला जीवन म्हटलंय. बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा आपण त्याच्या कानामध्ये काय सांगतो? जीवेत शरदः शतम. करेक्ट. आयुर्वेद काय सांगतं की तुमच्या शरीरात 3 दोष महत्वाचे आहेत. वात पित्त कफ. तुमचे मल म्हणजे स्वेद, मल, मूत्र आणि सप्तधातू हे कशापासून तयार होतात? आहार. बरोबर. आणि या आहारापासून तयार होतं तुमचं मन. बर. आज आहाराचे आपण भाग केले, बरोबर आहे? तर आहाराचे भाग कसे होतात? तर आहाराचा जो पचायला जड असा भाग आहे त्याच्यापासून मल तयार होतात, म्हणजे विष्ठा, मूत्र, सगळं टॉक्झिन्स. बरोबर. आहाराचा जो मध्यम भाग आहे, मध्यम भाग की ज्यापासून आपले दोष आणि आपले धातू तयार होतात. धातू अतिशय महत्वाचे, म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. आपला शरीर आणि आपलं मन हे एकमेकांशी कनेक्टेड आहेत. बरोबर. आता हा जो आपण आहार सेवन करतो ह्याचा सूक्ष्म भाग म्हणजे मन. सूक्ष्म भाग, आहाराच्या सूक्ष्म भागापासून मन तयार. बरं, मी थोडंसं इंटरप्ट करतो. फार महत्वाचा मुद्दा सांगताय. तो जड भाग मला कळला. जो मध्यम भाग आहे, आहाराचा मध्यम भाग म्हणजे काय आणि सूक्ष्म भाग म्हणजे काय? आता आपण जेव्हा भात घेतो, समजा भाताचं एक्झाम्पल घेतलं, तर भात चावून 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 त्याच्या शरीरामध्ये विपाक अवस्था असतात, म्हणजे त्याचं पचन होतं. लाईक हाऊ वी कुक फूड. कणिक पहिले भिजवतो पाणी घालून, त्याच्यानंतर ती तव्यावर भाजतो आणि मग ती पोळी बनते. तशीच प्रोसेस आपल्या आतमध्ये होते. की त्यातनं अन्नाचं सारं किट्ट विभाजन होतं आणि चांगला भाग होतो. म्हणजे आपण फळांचा ज्यूस काढतो, बरोबर? त्यातला चांगला भाग, रस भाग म्हणजे तो ज्यूस. करेक्ट. आणि त्यातला जो चोथा बाहेर राहतो तो म्हणजे मल. बरोबर. करेक्ट. सेम प्रोसेस आपल्या शरीरात घडते. आता तो ज्यूस पितो आपण, बरोबर? तो प्यायल्यावरती जे त्यातला जो सूक्ष्म भाग म्हणजे त्यांनी आपलं मन तयार होतं. लाईक ते ज्यूस प्यायल्यावर आपल्याला फ्रेश वाटतं, हे आपलं मन. आता तुम्ही माझ्याशी बोलताय तरी पण तुमच्या मनामध्ये वेगळा विचार सुरू आहे काहीतरी, म्हणजे बॅक ऑफ द माइंड आपल्या जे चालू असतं. माझ्या मनात पुढचा प्रश्न काय विचारायचा, राईट. सो ते आपलं मन आहे की जे सूक्ष्म आहे, कोणालाही दिसत नाहीये, की जिथे परमेश्वराचा वास असतो. आपलं जे अंतःकरण आहे ना, हे जर शुद्ध असेल, कधी होईल शुद्ध? भगवद्गीतेमध्ये असा उल्लेख केलाय 6व्या अध्यायात, की आपण जसा आहार घेतो तसं आपलं मन तयार होतं. म्हणजे सात्विक आहाराने सात्विक मन, राजसिक आहाराने राजसिक मन, तामसिक आहाराने तामसिक मन. आणि इट कॅन फ्लक्च्युएट. म्हणजे हे काही आज वेगळा आहार आहे तर आज वेगळ्या भावना मनात निर्माण होतात, हे कॉमन नाहीये. बरं, तुम्ही एक महत्वाचा आता इथं उल्लेख केला, सात्विक, राजसिक आणि तामसिक. हे आहाराचे काय प्रकार आहेत? आपल्या मनाचे 3 गुण आहेत, सत्व, रज आणि तम. आणि तेच गुण आहारातनं येतात. आता ते आहारातनं येतात म्हणून मनाचे आहेत की मनातनं येतात म्हणून आहाराचे? एकमेकांशी कोरिलेटेड आहेत ते, कारण मन आणि अन्न हे एकमेकांशी रिलेटेड आहेत. बरं. आता सात्विक आहार कसा ओळखायचा? की जे शुद्ध अन्न आहे. आता शुद्ध अन्न म्हणजे कसं म्हणजे कसं ठरवणार? ताजं अन्न, फ्रेश फूड, फळं, दूध, गोड पदार्थ, हे सगळं सात्विक आहार होतो. वरण भात, तूप मीठ भात, सगळं सात्विक अन्न की जे ताजं आहे. बरं. मग ताजी केलेली भाजी वगैरे? हो, सगळं सात्विक अन्न आहे, सगळं सात्विक. जे ताजं आहे ते सात्विक. बरं. राजसिक मध्ये काय येतं? तर जो अतिशय मसालेदार, म्हणजे जळजळीत असे पदार्थ, ज्याच्यात तेल तूप अधिक आहे, तळलेले पदार्थ, किंवा आपण असं म्हणू शकतो की मीठ अधिक असणारे पदार्थ, ज्याच्यात जास्त प्रमाणात मीठ आहे, अति गोड पदार्थ. म्हणजे अति गोड पण त्यात येतात, अति आहेत, सगळं जरा अतिच. म्हणजे गोड पदार्थ बेसिकली सात्विक आहे, सात्विक आहे. पण पुरणपोळी 1 न खाता आपण 5 खाल्ल्या तर मग ते राजसिक आणि तामसिक होतं. आणि तामसिक म्हणजे शिळे अन्न. बऱ्याच घरांमध्ये स्त्रियांना ॲडिक्शन असतं त्या शिळे अन्न खाण्याचं, अगदी, की त्यांना त्या चवीचं ॲडिक्शन होतं. शिळच आवडतं, शिळी चपाती, शिळा भात, ते त्यांना आवडतं. आणि त्याच्याच बरोबर मद्य हे सुद्धा तामसिक आहे.
मांसाहार तामसिक आहे, पण सगळ्याचेच फायदे आहेत ना. तिन्ही अन्नाचे आपल्याला फायदे होतात, तोटा कुठल्याही अन्नाचा नाहीये. अति तेथे माती हा स्लोगन कायम लक्षात ठेवायचा. सात्विक, राजसिक आणि तामसिक मध्ये तुम्ही आता बोलला, पण या तीन बायफर्केशन मध्ये आता बोलूया आपण. तुम्ही फायदे म्हणालात की फायदे असतात, सात्विकचे फायदे काय असतात आणि काही तोटे असतात तर काय असतात? सात्विकचा फायदा काय असतो की आपल्याला मन संतुष्ट होतं. म्हणजे ते जेवण आपण जेव्हा जेवतो ना, फ्रेश वाटतं, धैर्य वाटतं, बल वाटतं, शक्ती वाटते, आपली सुस्ती निघून जाते, आपल्याला आपण म्हणतो ना आपल्या बुद्धीची जडणघडण वाढते. आता बदाम पाण्यात भिजवून खातो ना सात्विक, की त्यातनं आपल्यातला मज्जा धातू तयार होतो. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र हे धातू चांगले तयार होण्यानेच आपलं शरीर तयार होणार आहे आणि मग मन तयार होणार आहे. बरं, की आपलं मन चांगलं असेल की डिप्रेशन येत नाही. सात्विक आहाराचा पहिला फायदा हा आहे की हे तुम्ही घेतलेत तर तुमचे विचार चांगले तयार होतात. म्हणजे काय की तुम्ही इतरांविषयी चांगला विचार करता. बरं, आपण काय म्हणतो की आपल्या मनामध्ये षड्रिपू असतात, मद, मत्सर, क्रोध, तर हे प्रत्येकात आहेत. अगदी. तर हे आहारामुळे सुद्धा बदलतात. जसं एक्झाम्पल की आता राजसिक आहारामध्ये आपण बघितलं की जे अति मसालेदार तिखट आहे. आता एखादा माणूस घरी आलाय आणि दमलेला आहे खूप, आणि तेव्हाच आपण त्याला जळजळीत असं काही खायला दिलं तर त्याला काय वाटेल की एक तर मला उलटी होते, ऍसिडिटी होते. सो वेळेनुसार खाणं हे खूप महत्त्वाचं, इरिटेटिंग आहे. सो तेव्हा जर त्याला आपण आल्या त्याला आपण जर पटकन त्याला म्हटलं की तुला आपण पाणी देऊया प्यायला, तर सत्वगुणाचं प्रधान असं जल आहे की ते शीतल गुणात्मक आहे, की ते पाणी प्यायल्यामुळे त्याला रिलॅक्स होतं. म्हणून आपण आलेल्या घरी माणसाला पाणी देतो. उन्हाळ्यात एखादा माणूस घरी दमून आला की त्याला आपण गुळ पाणी देतो, कारण गुळ सुद्धा पित्त प्रकोप कमी करतो आणि सात्विक आहे. आज आपण नैवेद्याचा गोडाचा शिरा करतो, बरोबर आहे. ती भावना आपल्या मनात तयार करणारा जो प्रसाद असतो. आता बघा सत्यनारायणाचा प्रसाद, त्याची चव काहीतरी वेगळीच असते. म्हणजे प्रत्येक जण म्हणतो की त्या घरामध्ये अनेक वेळा शिरा होतो, पण तो प्रसादाचा शिरा सत्वगुणांनी प्रधान असतो. आपण त्याच्यावरती तुळशीचं पान ठेवतो, नैवेद्य दाखवतो, ते अर्पण करतो भगवंताला आणि मग सेवन करतो. आणि तसंच आपण अन्न जेव्हा सेवन करतो तेव्हा आयुर्वेदाने असं सांगितलं की ते अन्न उष्ण असावं, म्हणजे सात्विक. म्हणजे जेवताना गरम जेवावं, उष्णम अश्नीयात. ते स्निग्ध असावं, म्हणजे चांगल्या प्रकारच्या तेलात तुपात बनवलेलं असावं योग्य प्रमाणात. आणि तेव्हा आपण श्लोक म्हणतो, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. एक प्रकारची आहुती आपण त्या अग्नीला देत असतो. सगळ्यात महत्वाचा तो अग्नी आहे, कारण असा हा सात्विक आहार आहे की आपल्याला खूप छान पॉझिटिव्ह बनवतो. आज आपल्यातली जी एनर्जी आहे ती आपल्याला ओळखायला मदत करतो, कारण कुठलाही लेअर मेंदूच्या भोवती तयार होत नाही. म्हणजे एक्झाम्पल कसं की पुरणपोळी खूप प्रमाणात खाल्ली किंवा मसालेदार खाल्लं तर आपल्याला ना एक प्रकारचं जडत्व येतं, लिथार्जी येते, खूप प्रमाणामध्ये आपल्याला असं आलस्य येतं, काही करू नये असं वाटतं. आणि ही लिथार्जी आली की मग आपल्याला कंटाळ येतो. ही त्याच्याशी कनेक्टेड आहे. किंवा आपण म्हणतो ना अपचन होतं, गॅसेस, ऍसिडिटी, पोट डब्बं वाटणं, आणि मग ह्याच्यातनं सगळ्या तक्रारींची सुरुवात होते, ते म्हणजे झोप न येण्यापर्यंत सगळं. कारण पचनाशी सगळं रिलेटेड आहे. म्हणजे जर तुमचं डायजेशन नीट झालं नाही, आहार नीट पचला नाही, तर तुम्हाला अपचन होणारच आहे. आणि मग ह्याच्यात कुठला सात्विक आहार मदत करेल, तर मग आपण वेगवेगळ्या प्रकारचे रस सकाळी उठल्यावर घ्यायला लागतो. कोथिंबिरीचा रस घ्या, आवळ्याचा रस घ्या, हे सगळं सात्विक आहे. जे फ्रेशली प्रिपेअर्ड आहे ते सात्विक आहे. अच्छा, मी कायम सगळ्यांना सांगते की तुम्ही आपल्याला अन्नाचं नाश नाही करायचं आहे, त्यामुळे प्रमाणात बनवा, कधी उरलं तर वापरा. आता जी आपण फ्रीजमध्ये मळलेली कणिक ठेवतो बघा, तर ती खरी नाही ठेवायला पाहिजे, आपण लगेच वापरायला पाहिजे, कारण ती तामसिक होते, ते शिळं अन्न होतं ना. बरोबर. 12 तासानंतर वापरलं तर. तम म्हणजे काय, तर अंधार, डलनेस. आपण म्हणतो बघा ना, जेव्हा तमाचा नाश कोण करतो, ती छोटीशी पणती. तर हा तमोगुण प्रधान आपल्यावरती एक लेअर. म्हणजे आता एक उदाहरण द्यायचं झालं, जे मद्य सेवन करणारे असतात, खूप अति प्रमाणात मद्य सेवन करतात, तेव्हा त्या माणसाला कळतं का हो की तो काय बोलतोय, जीभ जड होते, कंट्रोल जातो.
तर हे अति प्रमाणात केल्यावर आहे. बर. सो प्रत्येकाचे गुण फायदे प्रत्येकाचे आहेत, पण बरं. ह्याचा परिणाम आपल्या मनावर 100% होतो. आपल्या आईने बनवलेलं जेवण, आपल्या आईने प्रेमाने करून वाढलेली पोळी, गरम गरम तूप पोळी, ही खाण्याची मजाच वेगळी. हे सात्विक अन्न आहे. विकतचं अन्न वाईट म्हणणार नाही, कारण आज काळाची गरज आहे, पण शेवटी ते राजसिक आणि तामसिकच होतं ना. घरचं अन्न हे सात्विक आहे. पूर्वी आई आपल्याला पोळीचा लाडू करून द्यायची गुळ घालून, की तो डब्यात एक लाडू खाल्ला तरी पोट भरायचं. करेक्ट. मुलांना जंत व्हायचे नाहीत. आता लाईफस्टाईल चेंज झाली आहे. आपल्याला अन्न कसं आवडतं, की छान दिसतंय, छान वास येतोय, हा त्याची चव आपल्याला, त्यांनी क्रेविंग्स होतात की तोंडात लाळ सुटते, आपल्याला छान वाटतं. आणि हा जो सात्विक आहार असतो तो पचायला हलका असतो. पहिलं लक्षण. बरं. आपण जेव्हा अन्न सेवन करतो त्याचं पचन झाल्यावर 2 तासांनी जर आपल्याला म्हणजे युरिनेशन झालं तर समजायचं की आपला आहार चांगला पचला. बरं. की ही अशी लक्षणं आपोआप दिसतात. हलकेपणा, सुस्ती येत नाही. तुम्ही नक्की हे ऑब्झर्व करून बघा की तुम्हाला हा फरक दिसेल. महत्वाचं आहे. तामसिक आहारामध्ये आपण बऱ्याच वेळेला बघतो की कांदा लसूण, की कांदा लसूण वाईट नाहीये, खरं तर लसूण हे औषध आहे. आता कांद्याचा रस हा बऱ्याच वेळेला कफामध्ये वापरला जातो. नुसता खोकला जेव्हा ढास लागते तेव्हा कांद्याचा रस आपण मधाबरोबर देतो, लगेच ती ढास कमी होते, कारण पचन सुधारतं. त्याचा वास उग्र आहे. जेव्हा फिट येते किंवा पटकन तो वास दिला जातो. सो कोणतंही फूड वाईट नाहीये, पण त्याचा आपल्या मनावर परिणाम होतोच. बरं. पण आता मला एक सांगा की कांदा लसूण हा तामसिक जर असेल तर आपण जे सात्विक जेवण बनवतोय त्यात मी कांदा लसूण घातला तर मग ते तामसिक झालं. बरं. आता जी भाजी लसूण युक्त आहे ती थोडी तामसिक आहे ना, पण असं होऊ शकत नाही ना. रोजच्या जेवणात आपण तामसिक आहार घेतो, सगळं मिश्रण असतं ना. कोशिंबीर पण असते, काही कधी खीर पण असेल. सो आपण तिन्ही प्रकारचा आहार एकत्र घेतोय. पण ह्या सगळ्यासाठीच आपण जेव्हा जेवायला बसतो तेव्हा आपण अन्नाला नमस्कार करतो ना, प्रार्थना करतो की ते सात्विक होतं, असं भावना करतो आपण. कारण काळानुसार बदल हा घडणं आवश्यक आहे. याच्यामध्ये सात्विकचं मला कळलं, राजसिकचे फायदे काही आहेत का किंवा तोटे काय आहेत का? आता राजसिक म्हणजे कसं माहितीये का, की एखाद्या व्यक्तीला एकदम छान म्हणजे धष्टपुष्ट करणारा आहार हा असतो. की आता पूर्वी राजा म्हणजे जे होते त्यांना शिकार करण्यासाठी खूप छान ताकद लागायची ना. आज शत्रूशी लढायचंय म्हणजे त्यांचा आहार राजसिकच हवा. की ती ताकद कशी येणार ना त्यांना. पण मग सात्विक ती ताकद देत नाही देत. तेवढी सात्विक मनाची ताकद वाढवतो ना, मनातले विचार चांगले करतो. राजसिक आहार म्हणजे दोन्ही एक्स्ट्रा पोषण आहे ते. एक्स्ट्रा पोषण आपण म्हणतो ना, खूप तुपकट. आता जे तूप युक्त पदार्थ आहेत ते आता लाडू असेल ना तर तो सात्विक मध्येच जातो, ते पोषण देतो आपल्याला. सो आपण असं प्रत्येक पदार्थ कॅटेगराईज करायला गेलं तर त्याच्या व्हरायटीज होत जातात ना. कारण मुळात त्यांनी काय सांगितलंय, मधुर रसात्मक आहे की जे वजन वाढवतं ते सगळं सात्विकच आहे. आणि इथे मधुर, अम्ल, लवण, खूप कडू, खूप तेलकट, हे सगळं राजसिक आहे. म्हणून ते वाईट आहे असं नाहीये. प्रत्येक आता वेगवेगळी प्रकारची मांसाहार असणारी जी सूप आहेत खूप पौष्टिक आहेत. ती आपण पेशंट्सना देतो मुद्दाम घ्यायला, की ते औषधासारखं काम करतात. सो प्रत्येक गोष्ट आपण जर प्रमाणात वापरली तर फायदा आहे. आणि जर ती प्रमाणाच्या बाहेर, म्हणजे एक लाईन आखून ठेवायला पाहिजे आहारामध्ये, की त्या बाहेर आपण गेलो तर मग ते चुकतं. आपला आहार का महत्वाचा आहे, कारण आपण बघतो की आपल्या आतमध्ये जो सोल आहे तो आपल्याला दिसू शकतो का? नाही दिसत. आपल्याला आपलं शरीर दिसतं आणि हे काळानुसार बदलतंय ना. केस पांढरे होणार आहेत, दात पडणार आहेत, मसल्स आपले श्रिंक होणार आहेत. पण ज्यांचा आहार चांगला होता, तुम्ही अशी लोक बघा की जी एक वेळच जेवायची, एक भुक्त असायची, त्यांचं आयुष्यमान तुम्ही बघा 90 ते 100च्या घरात ते जातात. कारण सगळंच प्रमाणात. एक श्लोक असा भगवद्गीतेतला मी लिहून आणलाय की भगवद्गीतेमध्ये भगवान गोपाळकृष्ण असं म्हणतात की 17व्या अध्यायात त्यांनी वर्णन केलंय की तुम्ही तुमचा आहार जसा घेता तशी तुमची प्रवृत्ती बनत असते. आणि त्यांनी 6व्या अध्यायामध्ये एक श्लोक सांगितलाय, युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नवबोधस्य योगो भवति दुःखः. याचा अर्थ आहे की दुःखाचा नाश करणारा योग कोणाला माहितीये, की ज्याचा आहार योग्य आहे.
बर. तोच दुःखाचा नाश करू शकतो. हम्म. की त्यांनी असं एक्सप्लेन केलंय की आपलं जे मन आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे. बरोबर. कारण मनातनं विचार ठरतात. आज आपण असं म्हणतो, पण पूर्वीच्या काळापासून आपण बघत आलोय काही घटना घडलेल्या की रामाच्या आयुष्यामध्ये कैकेयी जेव्हा रामाला वनवासात पाठवते, पण तिचे कान भरणारी मंथरा होती ना. सो हा जर तिचा विचार पक्का असता की नाही मी असं करणार नाही, पण तो विचार तिचा नाही बदलला ना. म्हणजे ही नियती आहे सगळं आपल्याला माहिती आहे, तरी पण हे विचार जे आपले असतात ते आपल्या अन्नातनं बनतात. बर. अन्नातनं विचार जसे बनतात तसं आपलं मन तयार होतं. पण ह्याच्यासाठी आहार म्हणजे जे आपण आत घेतोय ते संस्कार पण खूप महत्वाचे. म्हणजे अन्नावरती असणारे संस्कार. आता जी तूर डाळ आहे बरोबर आहे, ती वातकारक आहे आणि ती वातकारक असल्यामुळे ती पित्त वाढवते. लोकांना काय वाटतं की मला ऍसिडिटी होते ती तुरीच्या डाळीने होते, पण त्याचं खरं कारण काय, कारण ती पित्त वाढवते. पण ह्याच तुरीच्या डाळीला आपण वर्ण जर जिऱ्याची फोडणी दिली तुपाची, त्यांनी त्रास होत नाही, पित्त वाढत नाही. आणि ह्याच्यासाठी आयुर्वेदाने अन्न संस्कार सांगितले. दही की ताक असा प्रश्न लोक विचारतात. आता हे जे दही आहे ते अभिषंदी आहे. हे जर आपण सतत खाल्लं तर सर्दी खोकला सतत शिंका हा त्रास होतो. पण हेच दही आपण पाणी घालून घुसळलं, त्याच्यावर संस्कार केला की ते ताक अमृत आहे की जे इंद्राला पण दुर्लभ आहे, की त्याचे इतके फायदे आहेत. अन्न सेवन जर आपण योग्य मात्रेत केलं, योग्य प्रमाणात केलं, तर आपलं शरीर जे आहे ते व्याधीमुक्त राहतं. व्याधींचे 3 प्रकार सांगितलेत. एक व्याधी जे म्हणजे व्याधी आहेत ते दोषांमुळे होतात. एक आगंतुज सांगितलेत की लाईक जर्म्स किंवा व्हायरसेस, आणि एक अधिभौतिक सांगितलेत की बाहेरच्या काही घटना ऍक्सिडेंट्स आहेत, आणि अधिदैविक सांगितलेत की पूर्वकर्मज की तुमचं कर्म कसं आहे त्यानुसार तुम्हाला व्याधी. पण ह्या सगळ्याचा मूलभूत गाढा काय आहे तर तुमचा आहार. आज अनेक पेशंट मी असे बघितलेत की ज्यांच्या आहाराने त्यांचे विचार बदललेत. एखादा पेशंट असतो बघा, एखादा पेशंट आहे त्याला लिव्हर सिरोसिसचा त्रास आहे, अनेक सिम्पटम्स आहेत, त्याचा आहार आपण बदलला म्हणजे आहारावर म्हणजे लिव्हरवर ताण येणार नाही असा आहार त्याला दिला, पचनशक्ती सुधार. हे बघा फरक प्रत्येक पेशंट वाईज बदलेल, पण फरक निश्चित होतो. ऍसिडिटीचा पेशंट आहे, त्यांनी रोज मिसळ खाऊन चालेल का? घरात चिडचिड करेल तो. म्हणजे हे बदल होतात. घरी आपण बघतो की एखादी स्त्री आहे दिवसभर काम करते, वेळेवर जेवली नाही, सगळ्यात पहिले तिच्या मुलांवरती ओरडते का, कारण ती जेवली नसते, त्यामुळे तिच्या शरीरामध्ये वातप्रकोप पित्त प्रकोप होऊन तिला राग येतो कारण ती जेवली नाही. जर ती वेळेत जेवली, तिचा आहार, तिचं मन संतुष्ट राहिलं, मन संतुष्ट राहिलं बस सगळ्या गोष्टी नीट होतात. माणीवर नियंत्रण येतं. जर तुम्ही दिवसभर जेवला नाहीत तर लंघन तर करायलाच पाहिजे, तेही खूप महत्वाचं आहे, कारण लंघनाचे अतिशय सुंदर फायदे आहेत. आपण वेट लॉस साठी अनेक वेळा बघतो की लोक वेड्यासारखं इंटरमिटंट फास्टिंग करतात, वेगवेगळ्या गोष्टी करतात. प्रत्येकाने ज्याला जे सुटेबल होईल ते करावं निश्चित, कारण प्रत्येकाला प्रत्येकाचं परीक्षण माहित असतं ना की काय आपल्याला त्रास होतो, कसं आहे, काय सूट होतोय. आणि आता लोक खूप जागरूक झाली आहेत की त्यांच्याकडे असं रिपोर्टची फाईलच असते की HbA1c काय आहे. तर ह्या सगळ्यासाठी तुम्ही तुमचा घरातला आहार जर घेतलात की आता पण तुमच्याकडे अशी काही उदाहरणं आहेत की की आधी तो माणूस तापट होता, संतापी होता, शीघ्रकोपी होता, पण फूड बदलल्यामुळं किंवा सात्विक आहारामुळे तो कूल डाऊन झालाय किंवा तो त्याचे विचार बदललेत, असं काही आलंय? अनेक वेळा असं दिसतं. काही पेशंट्स असतात ना त्यांच्यामध्ये स्किन ॲलर्जीज असतात की अंगावरती रॅशेस येतात, तेव्हा आपण त्यांना स्पेसिफिकली सांगतो की तुम्ही कांदा लसूण वर्ज करून सात्विक आहार घ्यायचा आहे, तर रॅशेस पण कमी होतात. आणि म्हणजे जे पालक बरोबर आलेले असतात किंवा पार्टनर बरोबर तो सांगतो की हिची चिडचिड कमी झाली आहे. ऍक्च्युअली बेसिकली आयुर्वेद त्रिदोषांमध्ये खेळतं, पण मॉडर्न सायन्स हार्मोन्सवर खेळतं ना. की कोणता पदार्थ, आता आपण चॉकलेटचं उदाहरण घेऊ शकतो की चॉकलेटचं क्रेविंग बायकांना कधी होतं की पिरियड्स येण्याच्या आधी किंवा भूक लागल्यावर, का तर मॅग्नेशियम सोर्स आहे, ऑक्सिटोसिन आहे, सगळं ओके. डार्क चॉकलेटमुळे आपल्याला ते खायची इच्छा होते आणि आपल्याला ते हार्मोन्स रिलीज होऊन फ्रेश वाटतं. हा परिणामच झाला ना की ते शांत वाटतं. एक आज झोप येत नसते तेव्हा आपण जायफळ दुधातनं का देतो, येते ना झोप.
आज आपल्याला जेव्हा जिभेला काहीही तिखट पण लागतं, हे जे तुम्ही सांगता ना, हे ते ग्रहण केल्याचे परिणाम आहेत. त्या आपण जे ग्रहण करतो त्याचे ते कॅरेक्टरिस्टिक्स असतात आणि ते इम्पॅक्ट करतात तुमच्यावर. परफेक्ट, लगेच इम्पॅक्ट करतो. करेक्ट. हा झाला त्या घटकाचा परिणाम, बरोबर, त्याच्या क्वालिटीचा. पण व्हेन इट्स कम टू विचार, व्हेन इट्स कम टू आहार आणि विचार, ते कसं कनेक्ट होणार? आता विचारच त्यातनं तयार झाला ना, की आज जर त्याला खूप तिखट लागलंय आणि आपण त्याच्याशी बोलायला गेलो तर तो पहिले चिडेलच ना आपल्या, अरे जर थांब ग, मला त्रास होतोय, 2 मिनिटं बस रे. पण आपण त्याला पाणी प्यायला देतो, कूल डाऊन केलं की मग गोष्टी तो बदलतात. शांत. म्हणून कधीही कोणत्याही गोष्टीत ना पटकन रिॲक्ट न करता शांतपणे रिॲक्ट करायचं. मला एक सांगा, तुम्ही मला सात्विकचं खूप छान सांगितलं, राजसिकचं सांगताच आहात. राजसिकच्या माणसाचं मन, ते विचार कसे असतात? ऍक्च्युली राजसिक माणूस जो असतो ना, थोडासा स्वार्थी असतो, म्हणजे सेल्फ सेंटर्ड. माझ्यासाठी हे छान आहे, म्हणजे त्याला स्वतः, त्याला मी खूप महत्वाचा असतो आणि लाईक थोडंसं दुसऱ्यांविषयी गॉसिप करायला आवडतो. अच्छा. की म्हणजे माझ्या एवढं त्याचं चांगलं नाही. सो हे गॉसिपिंग असतं, की शांत बसत नाहीत ते लोक, काहीतरी की ही काय करतेय, मग ह्यांनी काय केलंयस, ऑलवेज डोक्यात थॉट्स त्यांच्या सुरू असतात. आणि हे लोक पटकन डिप्रेशन मध्ये जात नाहीत, हे दुसऱ्यांना डिप्रेशन ढकलतात, ते दुसऱ्यांना रडवू शकतात. म्हणजे ते राजसिक आहेत. थाट ना, म्हणजे त्यांना सगळं लॅविश असं लागतं, म्हणूनच तर राजसिक नावच तसं आहे ना. कॉन्फिडन्स खूप जबरदस्त असतो, की ते बोलणार म्हणजे एकदम सुपर. ही भावना आहे ना. आज तुमच्याही मनात राजसिक थॉट येऊ शकतात ना. आपल्या मनामध्ये 3ही गुण आहेत, जसे शरीरात 3ही दोष आहेत तसे 3ही गुण आहेत. एखाद वेळी आपल्याला एखाद्याविषयी खूप चांगली भावना वाटते, की अरे वा, ह्यानी आयुष्यात खूप चांगलं केलं, ह्याचं कौतुक करावं असं वाटणं, ही सात्विक भावना आहे. पण त्याच्याच विषयी असं वाटतं, शी ह्यालाच मिळालं, मला नाही मिळालं, हा राजसिक भावना झाली. आणि जर एखाद्या वेळेस चांगलं झालं, ह्याचं चांगलं व्हायला नको, ही तामसिक भावना झाली. ओके. आता तामसिक जो आहार आहे, तामसिक, तर तुम्ही आता की शिळे प्रकार तामसिक मध्ये येतात, बरोबर आहे. पण तामसिक आहारामध्ये आणि काय काय येतं आणि त्या आहारामुळे कसं विचारतो? तामसिक आहाराने काय होतं सांगते तुम्हाला. शिळ्या अन्नाने तर आजार होतात, हे मी मानते. सतत शिळं अन्न घेतलं ना, की बरेच पेशंट येतात की ज्यांच्या अंगावर काळे चट्टे असतात. म्हणजे मी स्ट्रिक्टली त्यांना विचारते की तुम्ही शिळी पोळी चहातनं घेता का? त्यांना सवय असते. ऍक्च्युली काय, चहा पोळी खाणं हे असं बघायला गेलं तर नॉर्मल लोकांना वाटेल की हे खूप चांगला आहार आहे, पण आपण पोळीमध्ये मीठ घालतो आणि मग मीठ आणि दूध हा विरुद्ध अन्न झालं. कुठलंही विरुद्ध अन्न हे तामसिक अन्न आहे. आता फ्रूट सॅलड्स असतात, बरोबर आहे, तर हे गोड झालं, म्हणजे खरं तर हे सात्विक व्हायला पाहिजे. पण आयुर्वेद असं म्हणतं की दूध आणि फळ हे रोज खाणं चुकीचं आहे. अच्छा. एकत्र खाल्ल्यावर आपण जेव्हा ते चावतो ना, आणि त्याच्यामधनं जी लाळ तयार होते ती चुकीची असते. संयोगाने पोटात जाऊन तर दोन्ही एकत्रच होणार आहे. अनेक घरांमध्ये खूप वर्ष शिकरणपोळी खाल्ली जाते, संस्कारच आहे तो गाण्यांमधला. काही चुकीचं नाही, पण एखाद्या व्यक्तीला त्यांनी जर त्रास होत असेल तर ती त्यांनी अवॉइड करावी असं मला वाटतं. की त्याला सतत जर शिंका येत आहेत, सर्दी होतीये, लूज मोशन्स होत आहेत आणि अनअवॉइडेड रिझन्स, म्हणजे कळतच नाहीये की अरे आपल्याला हा त्रास काय होतोय, तेव्हा आपण आपल्या डाएटकडे वळतो. मग आता हा शिकरण पोळी किंवा दूध आणि फ्रूट सॅलड समजा, तर हे तामसिक मध्ये येतं. तामसिक म्हणजे विरुद्ध अन्नामध्ये येतं, की जे विरुद्ध अन्न आहे की ते आपण सारखं घ्यायला नको आहारामध्ये, की त्यामुळे आपल्या शरीरातल्या दोषांचा प्रकोप होऊन आपल्याला व्याधी होऊ शकतो. बरं, मग असा आहार ग्रहण करणारे लोक कसे असतात, काय विचार असतात? सगळ्यात पहिले आपण बघतो की त्यांना सतत आजारी पडतात, म्हणजे त्यांना लूज मोशन्स होतात किंवा त्यांचे केस गळतात, पिंपल्स येतात, असे जे विरुद्ध अन्न सतत घेत आहेत, आणि त्यांना सगळ्यात जास्त स्किन ॲलर्जीज होतात. आता एखाद्या पेशंटला जर सतत पिंपल्स चेहऱ्यावर येत आहेत, पाळी मागे पुढे गेली आणि कारणच कळत नाहीये, तर मग तेव्हा आपण विचारतो ना की तुझा डाएट काय, सकाळी उठल्यापासून तू काय आहारात घेतेस. मग तेव्हा आपल्याला कळतं की चीज, पनीर, ब्रेड असे काही पदार्थ आंबवलेले सतत आहारात असणं, यामुळे तुमचं चयापचय क्रिया बिघडली ना पूर्ण. म्हणजे अन्न किती मॅटर करतं, की तुम्हाला काय पचतं, तुम्हाला काय पचत नाही, ते घेतल्यावर तुमची हाडं चांगली तयार होत आहेत का,
कारण आपण प्रत्येक वेळी काही बाहेरनं विकत आणलेल्या गोळ्या घेऊनच आपल्या विटॅमिन्स मिनरल्स नाही मिळवू शकत ना. खरी गोष्ट. आज आपल्याला अन्न का आहे, अन्नातनं ती क्वालिटी आपल्याला मिळाली पाहिजे, अन्नातनं ते धातू तयार झाले पाहिजेत, तर तुम्ही 100 वर्ष निरोगी राहणार आहात ना. आपल्या शरीरामध्ये जे आपल्या वयाच्या 3 अवस्था आहेत ना, बाल्यावस्था, तारुण्यावस्था, वार्धक्यावस्था, या सगळ्यामध्ये आहार मॅटर करतं. लहान बाळाला आपण काय देतो, पहिले खिमटी देतो, त्याला पहिले फळांचे रस देतो, मग हळूहळू त्याला दात येतात, तो अन्न चावायला सुरुवात करतो, मग तेव्हा तो सात्विक आहार घेत असतो. तारुण्यामध्ये तामसिक आहार असतो, वडापाव, मिसळ, आणि वार्धक्यामध्ये थोडस पुन्हा सात्विककडे झालेलं असतं गणित, कारण त्यांना सगळं हलकंच खायला लागतं, कारण ते पचतच नाही. सो आपण म्हणावं तर आपलं अन्न हे आपलं आरोग्य. बरं, आता मला एक सांगा, मांसाहार कशात येतो? तामसिक मध्ये. मग असं जे म्हटलं जातं की मांसाहार करणारी माणसं चिडकी असतात, त्यांचे संतापी असतात, शीघ्रकोपी असतात, हे कितपत खरं असतं? पित्त प्रकृतीचा व्यक्ती शीघ्रकोपी असतो. तो मांसाहार करू दे किंवा न करू दे, तो चिडणारच आहे. त्यांनी साधं जेवण जेवलं तरी तो चिडणारच आहे, कारण त्याची प्रकृतीच पित्ताची आहे, त्याचा स्वभाव धर्म आहे ना तो. हा गुण आहे, कळलं का? म्हणजे तामसिक हा गुण आहे, ही भावना निर्माण होते. रागवणं हा आपला एक षड्रिपू आहे. बरोबर. त्यामुळे मांसाहार काय वाईट नाहीये, तुम्ही तो प्रमाणात घ्या ना. जर तुम्हाला पाईल्सचा त्रास होतोय आणि तुम्ही भरपूर प्रमाणात मांस सेवन केलं तर चालेल का? तुम्हाला पचणार नाही ना. तुम्ही प्रमाणात आहार, मांसाने मांस वाढतं. म्हणजे अनेक वेळेला रुग्णांना मांसाचं सूप दिलं जातं पोषण देण्यासाठी, औषध म्हणून वापरलं जातं. सो मांसाहार तामसिक आपण का म्हणतो बघा, रविवारी किंवा कधी जेव्हा आपण खूप व्यवस्थित नॉनव्हेज ताव मारून खातो तेव्हा लोकांना झोप येते ना, ऑफकोर्स. निद्रा आली म्हणजे तामसिक, हे खूणच आहे त्याची, की ते अति खाल्ल्यावर ती झोप येते. सात्विक खाल्ल्यावर पण झोप आली तर काय करायचं? येणारच आहे, कारण आपण भरपेट जेवतो तेव्हा एक सांगितलंच आहे. पण तम या शब्दाचा अर्थ तामसिक. तम म्हणजे अंधार, लिथार्जी, डलनेस, हे जे अन्न देतं ते तामसिक अन्न आहे. किंवा ज्याच्यावरती येऊन माशा बसतायत असं अन्न, असं त्यांनी डिस्क्रिमिनेशन मध्ये लिहिलेलं आहे की तामसिक आहार कसा ओळखावा. की जे उघड्यावर पडलेलं अन्न आहे, ज्याच्यावर माशा येऊन बसल्यात, की जे शिळं अन्न आहे, की ज्याचा उग्र घाण असा वास येतोय, हे सगळं अन्न तामसिक अन्न आहे. की त्यांनी तसे विचार तयार होतात. ह्याचं एक उदाहरण म्हणजे मी तयार केलं ते म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की ड्रंकन माणूस कसा असतो, त्याच्या वाणीवर कंट्रोल नसतो, आपोआप तो बरळतो ना जे काही बोलायचं ते. तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करत असता किंवा तुम्ही जे पेशंट्सना बघता भेटता, तर समजा असा तामसी आहार करणारा व्यक्ती असेल तर तुम्ही जेव्हा जर त्याचा आहार चेंज केला तर तो एकतर लगेच चेंज होतो का? कारण सवयीचा भाग असतो, आणि झाला तर त्याचे विचार बदललेली उदाहरणं आहेत का तुमच्याकडे तामसिक? खरं सांगू का, हल्लीच्या काळामध्ये असं कोणी भरपूर अन्न सेवन करणारं कोणी पेशंट येत नाही, कारण ऑल आर नाऊ मॅच्युअर्ड आणि प्रत्येक जण डाएट करतच असतं. जेव्हा ते माझ्याकडे येतात ते ऑलरेडी मला सांगतात की मॅम मी आठवड्यातनं 2 वेळाच असं काही खातोय, किंवा हे काही खायचं नसेल तरी मला सांगा, आय विल फॉलो दिस. सो आताची जनरेशन खूप छान मॅच्युअर्ड आहे की ते बऱ्याच गोष्टी फॉलो करतात. फक्त काही सवयी ज्या आहेत ना त्या आपल्याला त्यांच्या बदलायच्या, की काही पदार्थ शिजवून व्यवस्थित घ्यायला पाहिजे. लाईक आता तुम्ही जे मांस वापरणार आहात ते स्वच्छ आहे का ते नीट बघायला पाहिजे ना, ते नीट शिजलंय का, ते किती चांगल्या क्वालिटीचं आहे ना हे आपण बघायला पाहिजे ना. अन्न शिजवताना जी काळजी, ते आपण म्हणतो ना क्लीन नीट केलेलं आहे का, नाही तर मग त्यातनं इन्फेक्शन स्प्रेड होणार आहेत ना. व्याधी पसरण्यासाठी काय 1 मिनिट लागतो, त्यातनं तो स्प्रेड व्हायला वेळ लागत नाही. तो शुद्धतेकडनं ती भावना आहे. ओके, आता मला तुम्ही सांगा की सात्विक, राजसिक, तामसिक, आता तुम्ही मला सांगितलं आजचा काळ जंक फूडचा आहे. आता आपण सात्विक बित्विक काय खात नसतो, आता आपण पास्ता बर्गर खात असतो, त्याच्यामध्ये पिझ्झा पण येतं, काय बाहेरचं आपण सगळं खात असतो, मॅगी पासून सगळं. हा आहार कशात येतो आणि याचा विचारांवर परिणाम होतोय का? विचारांवर परिणाम याचा नक्कीच होतोय. आजकालची तुम्ही जनरेशन बघाल तर ती अतिशय एक तर स्मार्ट जनरेशन आहे, त्यांना सगळ्या गोष्टी आपल्या आधी माहीत असतात. आहेत 100%. तुम्ही त्यांचं थिंकिंग लेवल बघाल ना तर ते एक जनरेशन नक्की पुढचं आहे. फक्त जर आपण त्यांचा आहार क्वालिटी सुधारली तर त्यांची पोटं पुढे आलेली दिसणार नाहीत. आज खूप लहान वयातली मुलं अतिशय जाडी आहेत, त्यांची उंची नीट वाढत नाहीये. हे सगळे परिणाम आहारामुळे, किंवा ते सतत आजारी असतात की त्यांना सतत सर्दी खोकला होतोय, पटकन आजारी. पण
हे सगळं आहारामुळे होतं हे त्यांना पटायलाच वेळ पण लागतो. हा झाला शरीरावरचा परिणाम. हो, विचारांवरचा परिणाम काय असतो? विचारांवरचा परिणाम असा होतो की कधी कधी अभ्यास केलेला पटकन लक्षात न राहणं ओहो. किंवा आई वडिलांना उलट उत्तर देणं. ही एक आपल्या जनरेशनमध्ये आपण आई वडिलांना कधी उलट उत्तर द्यायचो नाही. आपल्याला त्यांनी सांगितलं हे काम झालंच पाहिजे तर ते आपण तेव्हा ते करायचो काही झालं तरी. म्हणजे त्यांचा शब्द म्हणजे आपल्यासाठी अंतिम शब्द. पण आताची जनरेशन अशी आहे की हा तुम्ही असं केलेलं ना मी बघितलं. म्हणजे दे विल नॉट आन्सर इन असं उलट बोलणार नाहीत पण ते बोलून मोकळे पण होतील की दे आर स्मार्ट जनरेशन की तुम्ही असं केलं मग मला का असं बोलता की हे डेअरिंग आपण नाही करायचो. हे कुठनं येतं तर एकतर मी म्हटलं जसं आहार म्हणजे जो आपण आत घेतोय तसे हा संस्कार आहे ना तसे ते विचार पण आत घेत आहेत. सो त्यांना चांगली शिस्त लावणं, त्यांना जेवणाच्या वेळा, त्यांचे खाण्याच्या सवयी. हे बघा पिझ्झा पास्ता कधीतरी मुलं खाणारच आहेत. सगळं पचवण्याची ताकद त्यांच्या अग्नीमध्ये असायला हवी. मी तर म्हणते की पाणी दरवेळी काही कुठल्याही विकतच्या बॉटलीतलं असायला हवं नाही. टॅप वॉटर सुद्धा आपल्याला पचवता यायला पाहिजे. इतकी आपली इम्युनिटी चांगली हवी. आणि हे आपण करू शकतो का नाही करू शकणार. आपल्याला सगळं पचवण्याची ताकद कधी येईल जर आपला अग्नी चांगला असेल, जर आपण रोज आहार सात्विक आणि वेळेवर घेतला. प्रत्येक आहार सात्विक होऊ शकतो जर आपण तो प्रमाणात घेतला, योग्य वेळी घेतला आणि ते अन्न चांगलं आहे ना क्वालिटी तपासून घ्यायची. आता आपण अनेक वेळा बघतो अनेक पदार्थांमध्ये अळ्या सापडतात. मग हे सात्विक अन्न होईल का? नाही होणार ना. आज आपण अनेक वेळा पॅकेट फूड खातो. हे चांगलं आहे का? फ्रोझन फूड किती दिवसांचं शिळं अन्न असतं हे. मग हे सात्विक म्हणू शकतो का आपण? पण आज ही काळाची गरज आहे ना. काही जणांना ते खायचं असतं म्हणून ते फ्रोझन फूड ठेवतात. आज फॉरेन कंट्रीजमध्ये लोकांना वेळच नाही आहे. ते 7 दिवस शिळं अन्न भाज्या करून ठेवतात रविवारी. त्याचा परिणाम तुमच्या विचारांवर होत असेल. आता विचारांवर होतो. आपण बघतो ना प्रत्येक ठिकाणची कल्चर्स कशी वेगळी आहेत. पण आज आपण कोणालाही क्लेम करायला नाही जाऊ शकत ना. कारण ते सांगतील आमचा फ्रीडम आहे, आम्हाला जे हवंय ते आम्ही बोलू शकतो. सो आपण आयुर्वेदात मला काही त्यांच्यावर जबरदस्ती मला हे म्हणायचंय, तुम्ही मला हे स्टेटमेंट तुमच्याकडनं अपेक्षित आहे की असं खाल्ल्यामुळे असे विचार होतात. मी सांगितलं ना की सात्विक आहार म्हणजे आजच्या काळामध्ये जर मी पिझ्झा, बर्गर, मॅगी आणि फ्रोझन फूड खात असेल राजसिक आहे तर मग माझे विचार काय होतात? राजसिक विचार तयार होतात. म्हणजे मी जसं मगाशी एक्सप्लेन केलं की तसं दुसऱ्यांवरती बॉसिंग करणं, डॉमिनन्स म्हणजे आपण एकमेकांशी चौकशी न करता डॉमिनन्स, हे काम तू माझं कर. एक आपण म्हणतो ना हुकुमशहा कसं असतं की एक आपल्यामध्ये ती एनर्जी राजसिक राजासारखी तत्व आपल्यामध्ये येतात की हे राजसिक आहाराचे गुणधर्म आहेत की त्यामध्ये व्यक्ती जो असतो सेल्फ सेंटर्ड असतो. बर, ओके. हा झाला एक भाग जो तुम्ही मला आत्ता एकूण आहार आणि त्याच्या विचारांबद्दल सांगितलं. मला एक मुद्दा वाटतो, मन जे तयार होतं ना, मन माझ्याकडे काय मिस होते का मला सांगा. की विचार मला कळले, आहार आणि विचार मला कळले, मनातनं विचार तयार होतात, अन्नातनं मन तयार होतं. अन्नातनं मन कसं तयार होतं ते तुम्ही जरा थोडं स्पष्टीकरण देऊ शकाल का? निसर्गाचं चक्र कसं आहे आपण बघतो ना. गाय आहे, गवत खाते, बरोबर आहे. त्यामुळे गवत खाणारी गाय पण गाईला खाणारा सिंह आहे. हे सत्व रजतमाचं उदाहरण आहे मोठं. की आपण बघतो की गाय ही कशी आहे, सात्विक आहे. ती दूध देते, तिच्यापासून मिळालेलं दूध हे सात्विक गुणाचं आहे की त्यांनी चांगलेच विचार तयार होणार. पण जो सिंह आहे त्यांनी डरकाळी पण फोडायलाच पाहिजे ना. त्याच्यासाठी त्यांनी तो मांसाहार करणं आवश्यक आहे. त्यामुळे त्याच्या शरीरामध्ये त्या गोष्टी तशा घडतात. प्रत्येकाचा आहार तसा घडतो, त्याचं वागणं, त्याचं मन तयार होतं. आता गाय सात्विक आहे त्यामध्ये थोडक्यात ती डरकाळी वाघासारखी डरकाळी नाही फोडत. तिचं बोलणं कसं असतं, मृदू असतं. आणि सिंहाचं बोलणं कसं असतं, वेगळं असतं, त्याचं राजसिक असतं. सो जे सात्विक व्यक्ती आहेत ते असे मृदू भाषी, त्यांचे शब्द मृदू, आवाज हळू, कर्कश बोलणं नाही. सो हे प्रत्येकाच्या स्वभावावर, त्याच्या जडण घडण्यावर अवलंबून आहे. आता आपण आहारामध्ये जे बघतो की सात्विक आहार घेतला तर आपली स्मरणशक्ती चांगली होते, बुद्धिवर्धक हा आहार असतो. पण राजसिक आहारामध्ये किंवा तामसिक आहारामध्ये आपल्या मेंदूला एक प्रकारचं जडत्व येतं ना. जडत्व येतं त्यामुळे आपल्याला लिथार्जी आणि आलस्य येतं. त्यामुळे आपण कितीही म्हटलं तरी सात्विक आहार हाच श्रेष्ठ आहे की ज्याच्यामुळे आपलं शुद्ध अंतःकरण तयार होतं, की ज्याच्यातनं आपल्याला आपण म्हणतो ना मानसिक शांतता मिळते, शांत झोप लागणं. आपली जीभ ही पूर्ण पांढरी असेल, जिभेवरती पांढरा लेअर नसतो, म्हणजे आपलं पचन उत्तम होतं. किंवा आपल्याला रोज
शुद्धी होते, पोट नीट साफ होतं. हे सगळं सात्विक आहाराची लक्षणं आहेत, की जो पचायला सुलभ आहे, जो पचायला हलका आहे, असा हा सात्विक आहार, की आपल्या जो मनामध्ये सात्विक भावना उत्पन्न करतो, सात्विक विचार उत्पन्न करतो. एक छोटा प्रश्न विचारतो, म्हणजे प्रश्न महत्वाचा आहे, पण यू करेक्ट मी. जनरली कुठल्याही जेवणाच्या पद्धती असतात त्या कल्चरमधून येतात. हो, बरोबर. आणि कल्चर वर्षानुवर्षाचं असतं, काही पिढ्यांपासून ते आलेलं असतं, त्याचं काही लगेच आलेलं नसतं. सात्विक आहार आणि राजसिक आहार, आता ह्या ज्या कन्सेप्ट आहेत ना, ह्या कोणीतरी तयार केल्यात. मला असं दिसतं की सात्विक आहार म्हणजे हा तयार करण्यामध्ये, म्हणजे हा आयुर्वेदात सांगितलेला आहे, हा एक भाग झाला. पण जर वर्णांचा विचार केला तर सात्विकवर मला ब्राह्मणी ठेवण जास्त दिसते. बरोबर आहे. राजसिक मध्ये मला क्षत्रिय ठेवण जास्त दिसते. अगदी बरोबर आहे. आता हा त्या लोकांनी त्यांच्या सोयीनं तयार केलेला आहे का? त्यांच्या सोयीने केला असला तरी जेव्हा ग्रंथात वर्णन केलेलं आहे ना, तेव्हा ते कोणत्याही वर्णांना आधारून नाही केलंय. ग्रंथातलं जे वर्णन आहे शास्त्रोक्त, ते फक्त मनाच्या आणि आहाराच्या गुणांवरनं केलंय. की म्हणजे रजगुण प्रधान आहार कसा, सत्वगुण प्रधान आहार कसा, की ज्यांनी त्यांनी रसांवरून वर्णन केलंय ना, त्यांनी एक्सप्लेन करतानाच कसं केलंय की जो मधुर आहार आहे तो सात्विक आहे, जो शिळा नाहीये तो सात्विक आहे, जे ताजं आहे ते सात्विक आहे. पुढे ते लोकांनी ठरवलं कोणी काय आहार घ्यायचा. आयुर्वेदाने असं कधीच म्हणलेलं नाही की ह्याच्यासाठी आहार आहे, जो ज्यांनी जसा घ्यावा आहे त्या लोकांनी ठरवलं. पण त्यांनी रसांनुसार सांगितले की मधुर रस आहे म्हणजे हा आहार, अतिशय तिखट आहे राजसिक आहार, किंवा अतिशय शिळं अन्न आहे की ज्याला तार येते, ज्याला वास येतोय उग्र, ते त्यांनी सगळं, किंवा मांसाहार आहे, मद्य आहे की जे अति प्रमाणात घेतलं गेलं तर तो तामसिक आहे. ओके, आता मी दुसऱ्या मुद्द्याकडे येतो. ह्या सगळ्या मुद्द्या आपण जे सगळं आता बोललो, याची दुसरी एक बाजू अशी की आहार जर तुमचे विचार ठरवत असेल तर माणसाच्या वेगवेगळ्या मनोवस्था असतात, या सगळ्या रोजच्या दैनंदिन जगण्यामधल्या असतात. बरोबर आहे. तर एखादी व्यक्ती एखाद्या मनोवस्थेतून जात असेल तर तिला तिथून कूल डाऊन करण्यासाठी कोणते आहार मदत करतात असं माझ्या मनात येऊन गेलं. उदाहरणार्थ, समजा माझ्याकडे एक मित्र आला की जो भयंकर स्ट्रेस्ड आहे, की एक काम होत त्याला मिळणार होतं पण काम मिळत नाही, त्यामुळे तो स्ट्रेस्ड आउट झाला आणि तो असा त्रस्त माझ्याकडे आलाय, तर त्याला कोणता आहार मी दिल्यामुळे तो कूल डाऊन होईल? अशा लोकांना आधी काय आहार ऑफर केला पाहिजे आपण? बरोबर आहे. समजा स्ट्रेस्ड आउट आहे याचा अर्थ त्याच्या मनामध्ये अतिशय विचार आहेत, बरोबर आहे. तेव्हा आपण तो आल्यावरती आपण त्याला पहिले असं काहीतरी गोड खायला देऊ शकतो, लाईक गरम गरम गोडाचा शिरा दिला, त्याचे विचार लगेच बदलतील, त्याची वाणी लगेच बदलेल. यू कॅन ट्राय दिस, डेफिनेटली हे चेंज होतं. आपण बघा ना, घरी आलेल्या माणसाला पहिले आल्या आपण हातपाय धुवायला सांगतो आणि मग गरम जेवायला वाढतो, आपोआप तो शांतपणे सगळं नॉर्मली आपल्याला सांगायला लागतो. किंवा एखादा माणूस उन्हातनं फिरून आल्यावर मगाशी आपण म्हटलं तसं त्याला गुळ पाणी देतो, किंवा त्याचा जो क्रोध आहे, त्याची जी बाजू आहे ती आपण समजून घेतली की त्याच्या मनाचं समाधान होतं. म्हणजे दोन्ही गोष्ट होतात ना, मनाचं पण पोट भरतं आणि शरीराचं पण पोट भरतं. लहान मुलं चिडचिड करायला लागतात तेव्हा आपण त्यांना काय म्हणतो, याला बाळ रडत असतं बघा ना, तेव्हा हा बहुतेक याला आईने नीट दूध पाजलेलं नाहीये म्हणून बाळ रडतंय. की ही जी संकल्पना आहे ती त्याच सांगते की आपल्या पोट जर रिक्त असेल, पोटामध्ये जेव्हा पचन होतं त्याचे 4 भाग होतात. म्हणजे एक भाग असतो अन्नासाठी, एक भाग असतो वायूसाठी, एक भाग असतो पाण्यासाठी, आणि एका भागामध्ये पचन होतं. तर ह्याला सोडून जर आपण अतिरिक्त प्रमाणामध्ये जेवण घेतलं तर मग ते पोटफुगी होते. ते मला कळलं. आता समजा मुलांची परीक्षा आहे आणि त्यांचा पेपर आहे, त्याचा एक स्ट्रेस असतो मुलांवर 100%. अशा वेळेला मुलांना काय खाऊ पिऊ दिलं पाहिजे म्हणजे ते शांत होतील? सात्विक आहार द्यायचा त्या दिवशी. म्हणजे जे श्रेष्ठ सांगितलंय की घरचं बनवलेलं जेवण, लाईक पोळी भाजी आहे की जे त्यांना पटकन पचायला सोपं आहे. सकाळी त्यांना ड्रायफ्रुट्स देऊ शकतो किंवा बेदाणे जे असतात ते पाण्यात भिजत घालून ठेवायचे आणि मग ते त्यांना घ्यायला सांगायचे. की आपल्याला त्यांना ती एनर्जी टिकवायची ना दिवसभर, त्यांना पेपर लिहिताना झोप नाही आली पाहिजे, त्यांना ॲक्टिव्हनेस त्यांचा फ्रेश नाही राहायला पाहिजे. त्याच्यासाठी गरम गरम दुधामध्ये हळद घालून त्यांना देऊ शकतो की त्यांचं पचन नीट होतं. किंवा आपण त्यांना
सुंठ पाणी देऊ शकतो किंवा आपण वेगवेगळ्या फळांचे रस त्यांना देऊ शकतो. त्यांना खोकला असेल आपल्याला असं आढळलं तर त्यांना आपण मध पाणी देऊ शकतो की ज्यामुळे कफाचं निस्सारण होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं माइंड फ्रेश राहील, म्हणजे त्या कामाचा त्या परीक्षेचा ताण त्यांना येणार नाही हे बघण्यासाठी आपल्याला हा आहार त्याच्यात मदत करत असतो. काही काही मंडळी लो असतात, त्यांना एखादा लो वाटत असतं बऱ्याचदा, काय झालेलं नसतं पण लोच वाटत असतं मेंटली. अशा वेळेला जर समोरचा माणूस लो आहे लक्षात आलं तर त्याला काय फूड ऑफर करायला पाहिजे? एक बेस्ट फूड म्हणजे चॉकलेट्स आहेत की चॉकलेट खाल्लं की लगेच क्विक एनर्जी मिळते, क्रेविंग्स कमी होतात आणि एकदम फ्रेश. मॅग्नेशियमचा ग्रेट सोर्स आहे, त्यामुळे पटकन ते घेतल्यावर छान वाटतं. किंवा ज्या रॉसबेरी किंवा हे जसे चेरीज असतात ना ते खाल्लं तरी त्या व्यक्तीला खूप छान. फ्रुट्स मी असं म्हणू शकते नक्की, ज्याला असं डल वाटतंय ना त्यांनी नक्की फ्रुट्स खाऊन बघावेत, लगेच फ्रेश वाटतं. 100% पाणीदार आहेत ना, लगेच ते अन्न. आपण सलाईन दिल्यावर कसं पेशंट लगेच फ्रेश होतो तसं इन्स्टंट त्याच्यामध्ये पाणी असतं ना. संत्र खूप मस्त काम करतं, संत्र्याचे तर गुण खूप छान आहेत. पोटॅशियमचा चांगला सोर्स पण आहे, पचनाला पण हेल्प करतो. सो इट्स अ ग्रेट फूड. की म्हणजे डाळिंब, त्याला कसं विसरून चालेल, श्रेष्ठ. कधीही तुम्हाला असं थकवा वाटला डाळिंबाचे दाणे बरोबर कायम ठेवा, चावून चावून खायचे. गाजर खूप छान. हे सगळे सॅलॅड्स आहेत. टोमॅटो, काकडी हे पटकन क्विक एनर्जी देतात ना आपल्याला. आणि शेवटचं म्हणजे एखादी व्यक्ती दुःखी असेल, समजा काही घडल्यामुळे विमनस्क असेल, दुःखी असेल, तर अशी व्यक्ती आली तर तिला आपण काय ऑफर करायचं तिला नॉर्मल करण्यासाठी? सगळ्यात पहिले जी दुःखी व्यक्ती असते तिचा अग्नी मंद असतो. कारण खूप विचार केलेले असतात त्या व्यक्तीने, त्यामुळे तिला काहीही खायची पहिले इच्छा नसते. त्यामुळे आपण तेव्हा तिला असं खिचडी, लिंबाचं लोणचं, की ते लिंबाचं लोणचं लावून खाल्ल्यामुळे तरी तिचा तो पाचक स्त्राव नीट स्त्रवून तिला ते फूड इझिली ॲक्सेप्टेबल होईल. की तिला कळू शकेल की अरे कदाचित त्या रागामध्ये तिला कळत नाही ना की तीच चुकली आहे का, कोणाची नक्की चुकी आहे, पण ते पोटात अन्न गेल्यावर बरोबर रिअलाइज होतं की आई माझंच चुकलेलं, मग अशी मी उगीच तुला असं अंगावर ओरडले तुझ्या. त्यामुळे एकानी संयम बाळगायचा असतो कधीही. म्हणजे लहान मुलांना जेव्हा आपण शिकवतो काही गोष्टी त्या आपल्याकडनं ते शिकत असतात. जर आपण घरामध्ये आपला आहार व्यवस्थित घेत असू तर त्या सवयी त्यांना लागतात. जर आज आपण क्विक सर्व्हिसवरनं घरी रोज अन्न बाहेरून मागवत असू तर त्यांना पण तीच सवय लागणार आहे की अगं हे कशाला घरी बनवतेस, मी आणते ना पटकन बाहेरून. सो त्यांच्यासाठी तरी त्यांचा डबा जो असतो तो आपण स्वतः प्रेमाने बनवला की ते प्रेम वेगळं असतं ना त्यांना मिळणार. आता आपण साधे परोठे केले तरी त्याच्यामध्ये 2 दाणे ओव्याचे घातले तरी पचन नीट होतं, सात्विक आहार. पण जे शिळं अन्न आहे ते आपण त्यांना दिलं तर त्यांना आवडेल का? त्यांच्या मनात भावना काय तयार होईल, आई काय आपल्याला शिळं अन्नच देते डब्यात, फ्रीजमध्ये ठेवते आणि दुसऱ्या दिवशी तेच गरम करून देते. मुलं ऑब्झर्व करत असतात, प्रत्येकाची भावना आहे आणि प्रत्येकाला जी आपण म्हणतो ना अन्नदाता सुखी भव, कधी कोणाकडे जेवल्यावर असं म्हणतो का, कारण ती भावना श्रेष्ठ आहे. सो कधी विसरायला नाही पाहिजे की जी गृहिणी आपल्यासाठी प्रेमाने अन्न बनवतीये, ती प्रेमाने अन्न वाढतीये, सो तिचीही काळजी आपण घ्यायला पाहिजे. तुम्ही मगाशी बोलता बोलता अनेक महत्त्वाचे मुद्दे बोललात. आता आपण अगदी शेवटच्या टप्प्याकडे आलोय की विरुद्ध अन्न असतं, शिळ्या अन्नामुळे होणारं चहा चपाती खाऊ नये असं तुम्ही सांगितलं. मला एकदम हा वेगळा विषय पण असं वाटलं की मिथ्स असतात फूड बद्दलच्या, की लोकांना वाटत असतं हे चांगलं आहे पण हे नसतं चांगलं. अशा मिथ्स बद्दल सांगू शकाल थोडक्यात, काय येतात मिथ्स आणि काय टाळलं पाहिजे? खूप प्रकारचे आहेत. म्हणजे देशविरुद्ध, कालविरुद्ध, वीर्यविरुद्ध. म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर दूध आणि मासे एकत्र खायचेच नसतात. म्हणजे ते खाल्ल्यावरती आपल्याला हे विरुद्ध अन्न म्हटले. दूध आणि मीठ एकत्र नाही घ्यायचं. पण का? कारण त्याच्यामुळे आपल्या शरीरातले त्रिदोष बिघडतात आणि आपल्याला व्याधी होतो. म्हणजे आपण ह्याचं सायंटिफिक रिझन बघायला गेलो तर आयुर्वेद असं म्हणतो की तिन्ही दोष बिघडतात, वात, पित्त, कफ तिन्ही बिघडले. आता मध आणि तूप हे समप्रमाणात नाही घ्यायचं, हे विषासमान काम करतं. हो का? सो मध आणि तूप कधी एका समान मात्रेत नाही घ्यायचे. 2 चमचे मध घेतला तर अर्धा चमचा तूप घ्यायचं. इक्वल प्रमाण हे विषासमान मध आणि तुपाचं. आता गरम पाण्यातनं मध घेणं चुकीचं आहे. लोकांना माहीतच नाहीये की मध कधी गरम करून खाऊ नये, कारण तो उष्ण आहे मध. त्यामुळे तो गरम करून नाही खायचा, तो अधिक उष्ण होतो. तो गार पाण्यातच प्यायचा, साध्या पाण्यात. पाणी पण साधं पाणी. आता दूध आणि फळ जसे मिल्कशेक्स आहेत ते रोज नाही घ्यायचे, सर्दी खोकला होऊच शकतो. दूध पोळी खाऊ नये, दूध आणि पोळी एकत्र खाऊ नये. चपाती चपाती
हो हो. आता लोकांना पोळी म्हटल्यावर पुरणपोळी पण वाटू शकते. सो पुरणपोळी दुधाबरोबर खातो, पण ती कुठल्या नारळाच्या दुधाबरोबर. बर. पण पुरणपोळी ही आपण दुधाबरोबर खाऊ शकतो. आता बऱ्याच घरांमध्ये खीर वगैरे बघा सतत केली जाते, तर ते सतत नसायला पाहिजे. पूर्वी सणारंभालाच फक्त हे व्हायचं. आता कसं झालंय, रोज गोड बनतं. सो ज्या शेवया असतात बघा ना आपल्या, त्या जर गव्हाच्या शेवया असतील आणि त्या जर तुम्ही दुधातनं रोज घेतल्यात तर ते चांगलं नाहीये. त्यांनी कफाचे विकार होतात. तुमच्या शरीरातला कफ वाढत असतो. काही गोष्टी गरम करून खायच्या नाहीयेत, काही गोष्टी ज्या आपल्याला त्यावेळी खायच्या नाहीयेत. आता उदाहरणार्थ, काही वेळा आपण शेंगदाण्याचं तेल वापरतो, काही वेळेला करडईचं तेल वापरतो, तर ते कोणत्या प्रकृतीने वापरावं. आता शेंगदाणे जे आहेत ते पित्त प्रकृतीच्या व्यक्तीसाठी विरुद्ध अन्न आहेत. मेथीची भाजी ती त्यांनी खाऊ नये. आता कफ प्रकृतीचा व्यक्ती आहे, त्याला खूप शिंका येत आहेत, सर्दी होतीये, त्यांनी रोज जर असं अन्न घेतलं थंड, रोज दहीच खाल्लं, तर त्याचा तो त्रास वाढणार आहे. हे त्याच्यासाठी ते विरुद्ध अन्न आहे. सो विरुद्ध अन्न का म्हटलं गेलंय, की ते अन्न सेवन केल्यामुळे तुमच्या शरीराला त्याचा त्रास होतो. आज आपण जे तळणीचं तेल वापरतो, खरं म्हटलं तर ते खूप वेळा तळून त्याचा बॉइलिंग पॉइंट कित्येक वेळा होऊन जातो, की खरं हे तळणीचं तेल परत परत वापरायचं नसतं. पण कित्येक बायका ते बाटलीत साठवतात, परत तळतात. महाग तेल आहे, आय ॲक्सेप्ट ऑल दिस थिंग्स. पण ह्यातनं काही कार्सिनोजेनिक असे घटक त्या तेलात तयार होत असतात. आज आपण सायंटिफिक स्टडी लोकांनी खरंच रीड करावं. अनेक साईट्सवर ही माहिती उपलब्ध आहे. हे तेल वारंवार वापरल्यामुळे आपल्याला IBS किंवा कॉन्स्टिपेशन हा त्रास होऊ शकतो. सो जेवढं लागेल तेवढंच तेल घ्या, संपून टाका. किंवा सोपा म्हणजे त्याचा काहीतरी योग्य उपयोग त्यांनी केला पाहिजे. मळलेली कणिक फ्रीजमध्ये ठेवून वापरू नका. कांदा चिरलेला फ्रीजमध्ये ठेवू नका, तो लगेच संपून टाका. फ्रीजचा वापर अति वाढलाय. म्हणजे फ्रीजमध्ये हे डंप, तुम्ही जेवढं आवश्यक आहे तेवढंच फ्रीजमध्ये ठेवा. आता काही वेळा मटार वगैरे खूप छान राहतात, सो डेफिनेटली यूज करा. आमरस छान फ्रोझन राहतो, नक्की वापरा. जे घटक चांगले राहत आहेत, पण रोजचं अन्न तुम्ही ताजंच बनवा, रोज घरचंच जेवण जेवा. फळभाज्या फ्रीजमध्ये ठेवणं किती योग्य? ठीक आहे ना, त्या ठेवायलाच पाहिजे ना. पण आपण काय 15 दिवसाच्या नाही ठेवत ना, आठवड्याच्याच ठेवतो. आणि काही भाज्या तर आपण बाहेरच ठेवतो, कारण मायक्रोवेव्ह मध्ये अन्न गरम करण्याची सवय तर लोकांना खूप लागली आहे. पण ते रेडिएशन खरंच चांगलं आहे का? पण कधी कधी सौमित्रजी काय होतं माहितीये का, खूप सांगितलं ना की लोक चिकित्सक बनतात. मला त्या जगण्यातल्या ना त्यांचा आनंद घालवायचा नाही. जसं की म्हणजे काय होतं माहितीये का, ते उठताना बसताना विचार करायला लागलेत की आता मी हे करू की नको, ते करू की नको. सो नॉर्मली जगा, कुठला त्रास झाला तर विचार करा. पण रोज आज आपल्याला लहानपणापासून काय चूक आणि काय बरोबर आहे ही सत्सद विवेक बुद्धी आहे ना आपल्याला. का आपण लाल तिखटात बोट घालून खाणार आहोत? नाही खाणार आहोत ना. एवढी तर बुद्धी देवाने आपल्याला दिलेलीच आहे की काय आपल्यासाठी योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे प्रत्येक व्यक्तीला ठरवायला येतच. कारण तुम्हाला माहिती आहे का, तो घटक आहारात गेला की आपल्याला त्याचा त्रास दिसतो, आपल्याला कळतो. आता काही पेशंट आहेत सांगतात गुडघ्यामध्ये कटकट आवाज यायला लागलाय. त्यांना साधं सांगितलं की तिळाच्या तेलाचा मसाज करा, ते कमी होईल. कारण तीळ बल्ले आहेत, ताकद देणारे आहेत, हाय सोर्स ऑफ कॅल्शियम आहेत. आहार आरोग्य आहे, आहार हेच औषध आहे. आजीबाईचा बटवा आपला मिसळण्याचा डबा आहे, पण योग्य वापर करा. अतिरिक्त रोजच मी आता काढेच घेते 7 दिवस, म्हणजे तुम्ही तुमचं नॅचरल जीवन जगा ना. खूप विचार करून सगळ्या गोष्टी करू नका. हा म्हणजे करा, आपण चिकित्सक नको की एवढाच नको असं. मला आज अनेक महत्त्वाच्या गोष्टी कळल्या आणि मला खात्री आहे की असा विषय पहिल्यांदाच तुम्ही सुद्धा ऐकला असेल, आहार आणि विचार. कारण जसं डॉक्टर म्हणाले त्याप्रमाणे आपण ज्या पद्धतीनं खाणं खातोय त्या पद्धतीचे आपले विचार होत असतात. इथं सात्विक हा अशा अर्थानं आहे की ताजं अन्न आणि पचायला हलकं, सोपं, रुचकर अशा अर्थानं ते आहे. जसं मी प्रश्न विचारला त्या पद्धतीनं कोणी कुठे त्याचे धागेदोरे जोडू नयेत. शेवटी आपण आपल्या घरीच बनलेलं अन्न खात असतो आणि त्यातून आपली प्रकृती घडत असते. आयुर्वेदामध्ये जे काही रेफरन्स आलेले आहेत त्यानुसार आत्ता डॉक्टरनी सांगितलेलं आहे. तर याचा उपयोग आपल्याला नक्की होईल. चांगलं खाल्लं तर चांगले विचार होतील, नक्की होतील. तर डॉक्टर मानसी, तुम्ही आवर्जून मित्रमंडळीमध्ये येऊन हा वेगळा विषय मांडलात, त्याबद्दल तुमचे खरंच आभार. मलाही अनेक गोष्टी कळल्या, मिथ्सबद्दल काही गोष्टी कळल्या ज्या मलाही माहीत नव्हत्या. तर मीही त्याचा वापर करीन, तुम्हीही जरूर करा. तर हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. आणि आज आपल्या ताफ्यामध्ये डॉक्टर मानसी आलेले आहेत.
आपण चांगली माणसं जोडली जाणं महत्त्वाचं जे म्हणतोय त्यामध्ये डॉक्टर मानसी आलेत. तर हा जरूर चॅनल फॉलो करा, सबस्क्राईब करा, इतरांनाही सांगा. आणि काही प्रश्न असतील ऑफकोर्स तुमचे तर मी सोशल मीडियावर आहे, डॉक्टर मानसी सोशल मीडियावर आहेत, त्यांनाही तुम्ही विचारू शकता, आपण बोलू शकतो. तर स्टे कनेक्टेड. थांबतो, भले ते घडो. थँक्यू. नमस्कार.